नमस्कार. किल्ले शिवनेरीच्या निसर्गरम्य परिसरामध्ये बसलेले जुन्नर तालुका शिवने शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नर आपले सहर्ष स्वागत करत आहे. विज्ञान विभागातील कम्प्युटर सायन्स आणि इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंट या दोन विषयाचे आज आपण माहिती घेणार आहोत. कम्प्युटर सायन्स या विषयासाठी 100 इतकी विद्यार्थी संख्या प्रवेश निश्चित करण्यात आले आहे. तर इलेक्ट्रॉनिक्स या विषयासाठी 50 विद्यार्थी संख्या निश्चित करण्यात आली आहे. हे दोन्ही विषय विद्यार्थ्यांना 200 गुणांसाठी असतात. या 200 गुणांची विभागणी अशी असते की थेअरी 100 गुणांची असते, प्रॅक्टिकल आणि टीम वर्क यासाठी 100 गुण असतात. थेअरीमध्ये पेपर 1 हा 50 गुणांसाठी असतो, पेपर 2 50 गुणांसाठी असतो. प्रॅक्टिकल 100 मार्कांपैकी पेपर 1 50 गुणांसाठी असतो आणि पेपर 2 50 मार्कांसाठी असतो. कम्प्युटर सायन्स या विषयाचे फायदे असे आहेत की कम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांना अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपले करिअर घडवता येते. त्याचबरोबर C++, HTML यासारख्या संगणकीय भाषा शिकता येतात. इंजिनिअरिंग, सॉफ्टवेअर डेव्हलपर, हार्डवेअर डेव्हलपर, प्रोजेक्ट मॅनेजर, डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेशन अशा वेगवेगळ्या संधी त्यांना उपलब्ध होतात. याचबरोबर DCS, DBA, CA आणि BCA यासारख्या पुढील अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येतो. कम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर संगणकीय युगामध्ये फार मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे त्यांच्या करिअरच्या उज्ज्वल संधी प्राप्त आहेत. या विषयाचे गुणवंत विद्यार्थी असे आहेत. सन 2022 आणि 2023 या शैक्षणिक वर्षामध्ये विराज गोखले या विद्यार्थ्याला 200 पैकी 195 गुण प्राप्त झाले. अभिनव बेलेकर या विद्यार्थ्याला 200 पैकी 197 गुण प्राप्त झाले. सन 2023 आणि 24 या शैक्षणिक वर्षामध्ये अनुष्का बेलेकर या विद्यार्थिनीला 200 पैकी 198 गुण प्राप्त झाले. या वर्षीच्या 2024-25 या शैक्षणिक वर्षामध्ये तजमीन हलवाई या विद्यार्थिनीला 200 पैकी 180 गुण प्राप्त झाले. इलेक्ट्रॉनिक्स विषय घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये करिअर करता येतं. इलेक्ट्रॉनिक्स या विषयाचे ज्ञान दैनंदिन जीवनातील इलेक्ट्रॉनिक्स उपकरणाच्या वापरासंबंधीचे आपल्याला ज्ञान प्राप्त होते. इलेक्ट्रॉनिक्सची मुख्य भूमिका एरोस्पेस या इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. इलेक्ट्रॉनिक्स ज्ञानाचा वापर ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. याचबरोबर सोलर सिस्टीम, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस अशा वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पादन क्षेत्रामध्ये इलेक्ट्रॉनिक्सच्या विद्यार्थ्यांना मोठ्या नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. इलेक्ट्रॉनिक्सच्या विद्यार्थ्यांना आजच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी वाढतच आहे. इलेक्ट्रॉनिक्स या विषयाचे गुणवंत विद्यार्थी असे आहेत. सन 2023 आणि 24 या शैक्षणिक वर्षामध्ये पूर्णेश जोशी या विद्यार्थ्याला 200 पैकी 186 गुण प्राप्त झाले. हर्ष लोखंडे या विद्यार्थ्याला 200 पैकी 195 इतके गुण प्राप्त झाले. सन 2024 आणि 25 या शैक्षणिक वर्षामध्ये अर्पित शिंदे या विद्यार्थ्याला 200 पैकी 192 इतके गुण प्राप्त झाले. विद्यार्थी मित्र, सध्याचं युग एक संगणक युग आणि इलेक्ट्रॉनिक्स युग समजलं जातं. याचा विचार करता याची मागणी लक्षात घेता येणाऱ्या काळामध्ये कम्प्युटर सायन्स आणि इलेक्ट्रॉनिक्स या विषय असणाऱ्या विद्यार्थ्यांची मागणी वाढणारच आहे. म्हणून आपल्याला विनंती आहे की कम्प्युटर सायन्स आणि इलेक्ट्रॉनिक्स हे विषय आपण निवडावेत आणि शिवछत्रपती महाविद्यालयामध्ये आपला प्रवेश निश्चित करावा अशी नम्र विनंती. धन्यवाद.